बघा प्रॅक्टिस सेट 1.1 1.2 1.3 झालेलं आहे. आता प्रॉब्लेम सेट 1 त्याच्यातले हे क्वेश्चन. पहिला क्वेश्चन MCQ म्हणतात त्याला, माहिती तुम्हाला. हाऊ मेनी मिड पॉइंट्स डज द सेगमेंट हॅव. आता तुम्हाला माहिती आहे एक लाईन आहे बरोबर, सेगमेंट आहे कसा, याला किती मिड पॉइंट असतील? प्रत्येक सेगमेंटला एकच मिड पॉइंट असतो, ओनली 1. याचा आन्सर काय येईल मग? याचा आन्सर येईल 1. कुठे ओनली 1? हा एक नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स. दोन डिस्टिंक्ट लाईन आहे बघा, ही एक डिस्टिंक्ट लाईन आहे, ही एक डिस्टिंक्ट लाईन आहे. याला याच्या इंटरसेक्शन मध्ये किती पॉइंट्स असतील? आता समजा याला आपण इंटरसेक्ट केल्या दोन लाईनला, असं इंटरसेक्ट केलं तर किती पॉइंट मध्ये छेदते ती? एकाच पॉइंट मध्ये. ठीक आहे. याचा पण आन्सर काय येईल? 1. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट. हाऊ मेनी लाईन्स. आता दोन कंडिशन म्हणतात बघा. पहिली कंडिशन 1 2 3. पहिल्या कंडिशन मध्ये आपण 3 पॉइंट एका लाईन मध्ये घेतले तर किती लाईन बनली? 1. और दुसरी कंडिशन अशी होईल, 3 पॉइंट जर वेगवेगळे घेतले आपण, एक इथे घेतला, एक इथे घेतला, एक इथे घेतला. आता ही एक लाईन, ही दुसरी लाईन, ही तिसरी लाईन. म्हणजे दोन कंडिशन पॉसिबल आहे. काय? एक तर तिन्ही पॉइंट एका लाईन मध्ये येतील, म्हणजेच काय सरळ सरळ समजलं असेल तुम्हाला तर कोलिनियर आणि नॉन कोलिनियर. कोलिनियर मध्ये एक लाईन बनते, नॉन कोलिनियर मध्ये 3 लाईन बनतात. म्हणून काय ऑप्शन येईल त्याचा? 1 और 3. हे तर पाहिलं सांगू शकता तुम्ही किती डिस्टन्स येईल? 7. किती येईल? 7. -2 आणि हे 5 टोटल डिस्टन्स जर काढलं तर 7 येईल. आणि जर तसं नाही समजलं तर मोठ्या संख्येतून छोट्या संख्या मायनस करायची. 5 + 2 किती? 7. लास्ट वाला सांगा बरं तुम्ही. PQR. PQR. PQR मध्ये फक्त डिस्टन्स बघा कोणतं दिलेले? PQ हे 2 दिलेले. ठीक आहे. PR हे टोटल 10 दिलेले. किती दिलेले? 10. मग हे जर 2 येते, हे किती असलं पाहिजे? 8. समजलं ना? तरच 10 होतील ना ते. म्हणजे काय येईल आन्सर? 8. समजलं? सोपे होते. हा पुढचा क्वेश्चन लिहा आता 2 नंबरचा. आता बघा, ऑन अ नंबर लाईन कोऑर्डिनेट्स PQR 3 -5 आणि 6 दिलेले. बरं, एक एक कंडिशन घेऊ आपण. हिअर बघा, कोऑर्डिनेट्स माहिती आहे तुम्हाला काय असतात? तर कोऑर्डिनेट्स स्पेलिंग चुकलं का? कोऑर्डिनेट्स ऑफ P किती आहे? P चा 3, Q चा किती आहे? आणि R चा 6. ठीक आहे. समजलं? एक सोडवतो, बाकी तुम्ही सोडवायचे फास्ट मध्ये. फर्स्ट कंडिशन कोणती? कंडिशन फर्स्ट, डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू, पहिले हे काढू, इज इक्वल टू डिस्टन्स PR. ठीक आहे. मग एक एक गोष्ट काढू पहिले. नाऊ डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR. हा बघा, सोपं आहे, काय अवघड नाही. PQ मध्ये कोण मोठा आहे? ध्यानावर राहा जरा. PQ मध्ये कोण मोठा आहे? 3. त्याच्यातून दुसरा काय करत असतो? मायनस. हे झालं PQ. काय झालं? PQ. आता QR मध्ये कोण मोठा आहे? QR 6 मायनस दुसरा मायनस करतो. ठीक आहे. 3. आता एका स्टेप मध्ये आन्सर आलं पाहिजे. 3 मायनस मायनस प्लस किती होईल? 8. मायनस मायनस प्लस किती झाले? 11. 11 आणि 8 19. ठीक आहे. आता दुसरं नाव लेफ्ट हँड साइड सोडून झाली आपली. आता राईट हँड साइड बघा, डिस्टन्स PR बघा, P किती आहे आणि R किती? सॉरी, मोठा कोणी? PR मध्ये 6 आणि हा आहे 3. म्हणजे आन्सर काय आलं तुमचं? 3. म्हणजे काय झालं? हे तुम्हाला काय विचारलं होतं त्यांनी? वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. मग फ्रॉम 1 and 2 हे काय? फॉल्स. फ्रॉम 1 and 2 धिस स्टेटमेंट इज फॉल्स.
दिस स्टेटमेंट इज फॉल्स. समजलं? बाकीचे काढता येतील. हा बघा काय, डिस्टन्स पी क्यू, डिस्टन्स क्यू आर हे दिलेलं होतं. मग एक लेफ्ट हँड साईड सरळ सरळ हे जे इज इक्वल टू साईन आहे तिकडली बाजू सोडून घेतली ती आली 19, इज इक्वल टू जी इकडली बाजू सोडून घेतली ती आली 3. जर दोन्ही बाजू सारख्या नाही तर मग हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स. असे 3 आहे बाकीचे. ठीक आहे, सोडवता येतील. हा लक्ष द्या. आता पहिला सॉल्व करून दाखवलं मी तुम्हाला. सेकंड आणि थर्ड होमवर्क राहील. फोर्थ बघा, डिस्टन्स पी क्यू आणि हेच आहे वाटतं कोऑर्डिनेट थोडे चेंज फक्त. बर कुठे कुठे चेंजेस आहे? मायनस आहे मधामध्ये, काय मायनस, हे मायनस, मग हे पण मायनस येईल, हे पण मायनस येईल. सॉल्व करायची गरजच नाही त्याला. बघा क्वेश्चन बरोबर एक पहा आपला अगोदर. डिस्टन्स पी क्यू मायनस डिस्टन्स पी आर. पी आर आहे ना, म्हणजे चेंज करावं लागेल, जाऊ दे. हे तर काही बदलणार नाही, कोऑर्डिनेट सेम आहे. डिस्टन्स पी क्यू, दुसरं डिस्टन्स मायनस पी आर इज इक्वल टू काय, डिस्टन्स क्यू आर. आता पहिल्याच्या तर डिस्टन्स काढलेले सर्व तुम्ही, तेच डिस्टन्स इथं वापरायचे फक्त. बरोबर लिहा. नाव लेफ्ट हँड साइड करू. डिस्टन्स पी क्यू मायनस डिस्टन्स पी आर. सांगा बरं तुम्ही, पहिलं काय येईल? पी क्यू कोणता कोऑर्डिनेट घ्यायचा पटकन? 3 मायनस ऑफ मायनस 5. आणि दुसरा मायनस करायचा आहे पी आर. पी आर 6 मायनस 3. ठीक आहे, हे किती? 3 प्लस 8, 8. 3 प्लस 5 सॉरी, 6 मायनस 3 3, म्हणजे किती दिले? 5. आणि त्याच्यानंतर डिस्टन्स क्यू आर, डिस्टन्स क्यू आर, क्यू आणि 6, 6 मायनस ऑफ मायनस 5, म्हणजे किती दिले? 6 प्लस 5 11. हे पण नाहीये. ट्रू का फॉल्स? कोणते कोणते ट्रू आले तुमचे? बर, फ्रॉम 1 and 2 दिस स्टेटमेंट इज फॉल्स. बाकीचे दोन सोडवा तुम्ही. आता सोपे येते, एवढं काही अवघड नाही. तिसरं ट्रू आहे का फक्त? हा ठीक. हा बघा, क्वेश्चन नंबर 3 झालेला आहे आपला. ठीक आहे, म्हणजे या टाईपचे क्वेश्चन झालेले. एक दोन सोडून दाखवतो. माझा एम काय आहे? तुम्हाला परफेक्ट बनवणं. त्याच्यासाठी मी प्रत्येक क्वेश्चन घेणार नाहीये. 2 क्वेश्चन सोडवतो. एक वाला घेऊ हा, आणि अजून एक घेऊ. बघा चौथा क्वेश्चन. आता डिस्टन्स बिटवीन इच पेअर, प्रत्येक पेअर मधला डिस्टन्स काढायचं. आता बघा तुम्हाला माहिती सरळ साधं सरळ 6 आणि 3 मधलं डिस्टन्स किती आहे? 3. -9 आणि -1 बघा, दोन या साईडला आहे का नाही, त्याच्यातलं डिस्टन्स किती? 8. डिस्टन्स मायनस मध्ये नसतं. आणि जर काढायचं कसं काढायचं मग सांगणार आहे मी तुम्हाला. -1 हा मोठा नंबर आहे, -9 छोटा नंबर आहे. -1 प्लस 9, 9 मधून 1 गेला 8. हे डिस्टन्स किती येईल? इकडे 5 आणि इकडे 4, 9. समजलं का? हे x -2 जाऊ द्या. हे 25 आणि 47 एकाच साईडला आहे डाव्या बाजूला, म्हणजे या दोघांमधला फरक किती जाईल? 22चा. 80 आणि 85, इकडले 80 इकडले 85, 165. समजलं ते? आता तिसरा आणि चौथं घेऊ आपण. बघा आता तिसऱ्यामध्ये काय म्हटलेलं आहे? x आणि -2 दिलेलं आहे. देअरफॉर नाऊ डिस्टन्स बिटवीन, किंवा डायरेक्ट असं करू शकता तुम्ही थोडं चांगलं. लेट कोऑर्डिनेट टाका, थोडं आन्सर वेगळं दिसतं. लेट कोऑर्डिनेट ऑफ ए घेऊ x आणि b किती घेऊ? -2. म्हणजे प्रत्येकाच्यात हे लिहायचं. लेट कोऑर्डिनेट ऑफ ए, इथं किती घेसाल? 3. b चा किती घेसाल? 6. मग डायरेक्ट डिस्टन्स ए बी. डिस्टन्स ए बी काय येईल मग? सांगा काय येईल डिस्टन्स ए बी?
डिस्टन्स ए बी काय येईल एक्स मायनस ऑफ -2 किती येईल ते x+2 बरोबर आहे का नाही ऍड नाही होणार ते तसंच राहील x+2 किंवा काय येईल ऑर जर आपण समजा म्हटलं एक्स जर छोटा असलं तर ते डिस्टन्स काय येईल मग -2 -x समजलं मागं कोणतं दिलेलं बघा किती दिलेलं आहे हे बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे एक्स नाही तिथं काय आहे 0 या एक्सच्या ऐवजी काय आहे 0 मग एक्सच्या ऐवजी 0 ठेवा म्हणून 2 पॉसिबल कंडिशन आलते आपल्याला ठीक आहे आता असं असतं ते कधी कधी मिस्टेक असल्यामुळे आपलं प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम निघून जातो ए ची किंमत 0 आहे बरोबर आहे सांगत जा असं काही कोणाच्या बुक मध्ये असलं तर बी ची किंमत किती आहे 2 आता हे तर डायरेक्ट सांगू शकता तुम्ही मोठा कोणी 2 मग काय येईल 2 - 0 डिस्टन्स किती आलंय 2 ठीक आहे काही प्रॉब्लेम त्याच्यानंतरचं 5 नंबरचं x+3 x - 3 काय -2 आहे का 0 -2 बर -2 म्हटल्यानंतर हा इक्वेशन उलट होईल 0 मोठा झाला आता -2 तेच येतं ना रे आन्सर ठीक आहे आता x+3 x - 3 मग लेट कोऑर्डिनेट ऑफ हो का x - 3 डिस्टन्स ए बी लक्ष दे रे डिस्टन्स ए बी आता याच्यात एक लॉजिकली सांगा बरं या दोघांपैकी कोण लहान असेल x - 3 कारण त्याच्यातून 3 कमी केलेले ऑलरेडी मग काय याच्यात x मध्ये 3 टाकलेले म्हणजे हा मोठा असेल आणि हा काय असेल मायनस मग याला मायनस करा x+3 त्याच्यातून दुसरा मायनस करा x - 3 आता तुम्हाला मी एक माग गोष्ट सांगितली होती आठवते का एक होता राजा अशी होती का हा हे मायनस आत गेल्यावर काय होईल आतले साईन चेंज -x+3 नेहमी लक्षात ठेवा मायनस आतमध्ये जाईल तेव्हा साईन काय होतील चेंज +x - x कॅन्सल 3 आणि 3 6 काल एका जणाला विचारलं मी 11वीतल्या 3 गुणिला 3 तो म्हणतो 6 ठीक आहे कोणाला समजलं नाही वाटतं हा चौथा आणि पाचवा क्वेश्चन थोडा अवघड होता म्हणून समजावून सांगितलं तुम्हाला पहिला दुसरा तिसरा 6वा आणि 7वा या अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचे सगळे किती एक्झाम्पल 5 अवघड आहे का आन्सर सांगू परत एकदा बघून घ्या 6 मधून 3 गेले 3 दुसऱ्याचं 8 हे 9 हे 22 आणि हे येईल 165 ठीक आहे